कळंबा रोडवरील साई मंदिरजवळ असणाऱ्या रस्त्यातील खड्ड्यांमुळे कळंबा इथल्या राजेंद्र गायकवाड यांचा मृत्यू झालेला नसून त्यांना मद्यधुंद अवस्थेतील 3 तरुणांनी मोटारसायकलची जोराची धडक दिल्यानंच त्यांचा मृत्यू झाला आहे, असा खुलासा कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं करण्यात आलाय। शहरातील सर्व खड्डे मुजवण्याचं काम सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं उपशहर अभियंत्यांनी सांगितलंय। करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या शाहू गल्लीत 47 वर्षीय राजेंद्र दिनकर गायकवाड हे त्यांच्या कुटुंबियांसह राहत होते। ते सराफ व्यवसाय करत होते। रात्री ते कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील कळंबा रोड इथल्या साई मंदिर परिसरात गेले होते। ते साई मंदिराच्या मागील बाजूला असणाऱ्या एका बेकरी समोर आले होते। त्यावेळी त्यांना भरधाव वेगात निघालेल्या एका मोटारसायकलची जोराची धडक लागली होती। त्यात राजेंद्र गायकवाड हे गंभीर जखमी होऊन मागील शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी करवीर तालुक्यातील कोगिल खुर्द इथला मोटारसायकल स्वार अनिकेत रामचंद्र मोरबाळे याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय। इथल्या रहदारीच्या या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळेच राजेंद्र गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याचे नातेवाईक तसंच नागरिकांनी राजेंद्र गायकवाड यांचा मृतदेह इथल्या खड्ड्यात ठेवून महापालिका प्रशासनाचा निषेध केला होता। मात्र हा अपघात खड्ड्यांमुळे झाला नसून एका मोटारसायकलवरून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात ट्रिपल सीट आलेल्या 3 जणांच्या एका मोटारसायकलची धडक राजेंद्र गायकवाड यांना लागल्यानंच त्यांचा मृत्यू झालाय। यामध्ये रस्त्यातील खड्ड्यांचा तसंच कोल्हापूर महापालिकेचा काहीच दोष नाही, असा खुलासा कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं करण्यात आलाय। या प्रकरणी राजेंद्र गायकवाड यांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। शहरातील सर्व खड्डे मुजवण्याचं काम सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं महापालिकेचे उपशहर अभियंता महादेव फुलारी यांनी सांगितलंय। एक नागरिक त्या ठिकाणी आपल्या डिवायडरच्या बाजूने चालत जात होते आणि हे कळंब्याकडून तिकडून त्या रोडने प्रचंड स्पीडने तिथे आले आणि त्यांनी त्या नागरिकांना धडक दिली जोराची आणि त्या गाडीचा वेग पण खूप जास्त होता। स्पोर्ट बाईक होती ती आणि त्या ठिकाणी ते तिघही जे होते स्पोर्ट बाईक वर 3 जण सवार होते ती आणि त्या तिघांनीही ड्रिंक केलेलं होतं। त्याच्यामुळे ही ड्रंक अँड ड्राईव्ह अशा प्रकारची घटना आहे। यामध्ये कुठलाही महापालिकेचा याचा दोष नाही आहे। तर ड्रंक अँड ड्राईव्हची केस असल्यामुळे त्या ठिकाणी त्या दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। त्या नागरिकाचा अंत झालेला आहे। याबद्दल आम्हाला पण म्हणजे दुर्दैवी घटना घडल्याबद्दल याबद्दल आम्हालाही संवेदना आहे आणि खरोखरच ही अशी घटना घडायला नको आहे। तर ही प्रत्यक्ष माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली आहे आणि ही सत्य माहिती आहे। त्यामुळे सोशल मीडियावरून या बाबतीत महानगरपालिकेच्या बाबतीत जे चुकीची माहिती प्रसारित होत आहे त्या अनुषंगाने मी हा खुलासा करत आहे।